नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. भरत गोगावलेंना रायगडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी द्यावी. उदय सामंतांचं रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत वक्तव्य. सुनील तटकरे मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. सामंतांची माहिती. नवनीत राणांचे विचार हे भारतीय जनता पार्टीचे विचार, हिंदुत्वाचे विचार. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्यमंत्री त्यांच्या नेतृत्वामध्ये शेवटपर्यंत मी काम करत राहणार. रवी राणांचा निर्धार. इंधन दरवाढ आणि कर्जमाफीच्या विरोधामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा हिंगोलीत आक्रोश आंदोलन. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. बीडच्या परळीत अनुदानित बियाण्यांसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. अनुदानित बियाणं मिळालंच पाहिजे, शेतकऱ्यांची मागणी. RTO कर्मचाऱ्यांचा 1 दिवसीय राज्यव्यापी संप. पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाचाही चांगला प्रतिसाद. पनवेल RTOत मर्यादित सेवा सुरू. अहिल्यानगरच्या सावेडीतील रुग्णालय परिसरातील पे अँड पार्क रद्द करण्याची शिवसेनेची मागणी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. बीडमधील गेवराई शहरातील पूजा सुरवसे आत्महत्या प्रकरणात आईवडिलांची आक्रमक भूमिका. 4 दिवसात आरोपींना अटक न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा. पालकांचा संभ्रम दूर करण्यासाठी आणि शाळेतील पटसंख्या वाढवण्यासाठी बुलढाणा शिक्षण विभागाने सुरू केले एक अनोखं अभियान. पारंपरिक संस्कृतीचा आधार घेत थेट वासुदेव बनून घराघरात पोहोचतायत शिक्षक. जळगावमध्ये MD ड्रग्ज प्रकरणातील अटकेतील आरोपीच्या अवैध बांधकामावर महापालिकेचा हातोडा. अतिक्रमणातील 2 दुकानांवर कारवाई. बीडमध्ये 200 विहिरींचं काम न करताच बिल उचलल्याची तक्रार. BDOंनी प्राथमिक चौकशी आणि पाहणीनंतर नेमली चौकशी समिती. मान्सूनच्या पहिल्या जोरदार पावसानं अमरावती आणि बडनेरा शहराला चांगलं झोडपलंय. पावसामुळे प्रशासकीय पूर्वतयारीचे धिंडवडे निघालेत. आमदार रवी राणा यांनी रस्त्यावर उतरून परिस्थितीची केली पाहणी. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.